केलेला आहे, बोर केलेला आहे. किती फुटापर्यंत केले आपण बोर? 200 फुटापर्यंत आपण बोर केलेले आहे. आता मला सांगा याच्यामध्ये जो पाणी आहे हा मागच्या वर्षीचा आहे. आता जो पावसाळा झाला त्याचा विहिरीत पाणी आलेलं आहे. म्हणजे 200 फुटापर्यंतच इथं पाण्याचं हे कसे असते, वेन कसे असतात पाण्याचं? आपल्या शरीरामध्ये जसं रक्तप्रवाह आहे, नसा आहेत ना, तुम्ही इथं कापा, पायाला कापा की कुठे कापा, रक्त निघणार असते. तशाच वेन नाही का आपल्या अशा नसा नाही का, पाण्याच्या नसा आहेत. जमिनीमध्ये पाण्याच्या नसा आहेत. मग तुम्ही विहीर इथे करा, इथे करा, बोर इथे करा की कुठेही करा, एक सारखंच पाणी निघणार. असं नाही की इथे जास्त पाणी लागलं, इथे कमी पाणी लागलं. इथे एखादी नस भेटून गेली, नसच म्हणतो ना आपण, एखादी जरा भेटून गेला तर तिथून तो पाणी निघणार. पण पाणी एक सारखंच आहे. जसं आपल्या शरीरात रक्त आहे तसंच पाणी नाही का, ते सारखं आहे. मग आता हे पाणी जे आहे ते मागच्या वर्षीचं पाणी आहे. इथं जाणारं पाणी किती वर्षाचं असेल? मागच्या वर्षीचं असेल का? तिथपर्यंत जाणारं कधीचं पाणी असेल ते 25-30 वर्षापूर्वीचं पाणी असेल. ठीक आहे, 25 वर्षापूर्वीचं पाणी असेल. मग आपण 200 फुटावर आलो का? किती फुटापर्यंत गेलो आपण? 500,000 फुटापर्यंत गेलो आपण. बरोबर आहे, अगदी 500,000 फुटापर्यंत गेलो. 500 फुटापर्यंत किती वर्ष लागले? याला जर 25 वर्ष लागले असेल पाणी जायला, तर इथे किती वर्ष लागले असेल? 100, 200, 1000, काही त्याचं गणित नाही. बरोबर आहे. तर ही परिस्थिती आज आपल्या जमिनीची पाण्याची झालेली आहे. आपण का बरं आपल्याकडे पाणी चांगलं आहे? सांगितलं तुम्हाला, 1500 ते 1000 मिलीमीटर पाणी आपल्याला पाऊस चांगलं पडतो, म्हणून आज आपल्याला पाणी दिसत आहे. दिवसेंदिवस ही परिस्थिती राहणार